हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत छोलेंची भाजी कशी करायची, छोले कसे बनवायचे. तसं तर आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने छोले बनवत असतो आणि सगळ्यांनाच छोले खूप आवडतात. तर आज आपण बघणार आहोत मलाई छोले कसे बनवायचे, किंवा तुम्ही याला अजून काय म्हणू शकता. सगळी रेसिपी झाल्यावर मला नक्की कळवा. यासाठी आपण इथे घेतलेले आहे काबुली चणे, जे मी रात्रभर भिजत ठेवले होते. सकाळी याला छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि आपण यामध्ये पाणी टाकून हे कुकरला शिजवून घेणार आहोत. सो यामध्ये आपण साधारण 1 इंच पाणी टाकलेलं आहे. जेवढे आपले छोले आहेत त्यापेक्षा वरती 1 इंच पाणी येईल एवढं आपल्याला यात टाकायचं आहे. आणि यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत 2 लवंगा. याने छोले शिजताना त्यामध्ये त्याचे फ्लेवर्स उतरतात आणि छान चव येते. यामध्ये आपण टाकूया साधारण एक अर्धा चमचा हळद, म्हणजे आपल्या छोलेंना पण रंग छान येईल. आणि साधारण अर्धा चमचा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल. आणि आपण यामध्ये टाकणार आहोत पाव चमचा मीठ, जेणेकरून आपल्याला छोले शिजायला मदत होते आणि छोले शिजल्यानंतर असे छान व्यवस्थित शिजले जातात. आता आपण हे कुकरला 5 शिट्ट्या मी इथे करून घेतलेल्या आहेत. 4 ते 5 शिट्ट्या करायच्या आणि म्हणजे छोले आपले छान शिजतात. तर त्याचबरोबरीने आपण इथे जे बाकीचं साहित्य आहे ते बघूयात. इथे आपण घेतलेलं आहे मिरची, आलं आणि लसूण यांची पेस्ट करून घेतलेली आहे. तिघांचीही 1-1 चमचा पेस्ट मी इथे घेतलेली आहे. त्यानंतर बारीक चिरलेला एक मोठा कांदा, काही काजू, 7 ते 8 काजू, कोथिंबीर, कसुरी मेथी, त्यानंतर खडे मसाला. त्यामध्ये आहे लवंग, दालचिनी, हिरवा वेलदोडा, काळे मिरे, 4-5 काळे मिरे आणि 2 तेजपान. आपण हे खड्या मसाल्यामध्ये घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे दही. साधारण अर्धा कप दही घेतलेला आहे. दह्याची क्वांटिटी थोडीफार कमी जास्त करू शकतो. तर कढईमध्ये आपण तेल तापवायला ठेवलेलं आहे. यामध्ये तुम्ही तेल भरपूर टाकलं तरीही चालेल, पण आपण याला मलाई छोले करतो आहोत त्यामुळे जास्त तेलाची गरज नाही. त्यामुळे मी इथे टाकलं आहे 1 चमचा तेल. त्यामध्ये कांदा टाकून थोडासा हलवून घ्यायचा आहे आणि आपली जी पेस्ट होती आपण लसूण, मिरची आणि आल्याची केलेली ती टाकलेली आहे. आणि एक लाल मिरची टाकली आहे यामध्ये, थोडासा रंग येण्याकरता. आणि हे छान आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. यामध्ये टाकूया धना पावडर, थोडीशी हळद, म्हणजे आपण हे जे बनवतो आहोत याला छान रंग येईल. हळद आपल्याला सगळीकडे थोडी थोडीच वापरायची आहे, कारण आपण छोले शिजवताना सुद्धा थोडी हळद टाकलेली आहे. त्यामुळे मी इथे अगदी पाऊण चमचा हळद वापरलेली आहे. आणि यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी, जेणेकरून आपले जे हे वाटण आहे हे खाली चटकणार नाही. आणि छान हे एकसारखं हलवून आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. थोडंसं मऊ करायचं आपल्याला, खूप नाही. याचा जो कचरटपणा असतो तो निघून जायला हवा, मिरचीचा, लसणाचा आणि कांद्याचा. एवढंच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. आणि आपलं वाटण तयार झालं की आपण गॅस बंद करून याला छान झाकण ठेवून थंड करून घेणार आहोत. साधारण 2 मिनिटं परतवून आपलं हे तयार आहे. आता याला आपण साईडला ठेवूया. आता जी दुसरी ग्रेव्ही करायची आहे त्याची तयारी करून घेऊया. आणि याची चव आणखीन एन्हान्स करण्यासाठी आपण इथे वापरणार आहोत दही. दह्यामध्ये आपले जे बाकीचे मसाले आहेत ते टाकून घेणार आहोत. यामध्ये आपण टाकलेली आहे 1 चमचा धना पावडर, पाऊण चमचा हळद, 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची. आपण अतिच लाल मिरची वापरलेली आहे, त्यामुळे इथे काश्मीरी लाल मिरची फक्त रंगासाठी आपण वापरणार आहोत, ही जास्त तिखट नसते. आणि 1.5 चमचा इथे छोले मसाला टाकलेला आहे. आणि थोडंसं आपण इथे टाकणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ आत्ता जास्त नाही टाकायचं, फक्त आपल्याला अगदी पाऊण चमचा इथे पण मीठ वापरलेलं आहे ह्या सगळ्या मसाल्यांकरता.
तर याला छान एकत्र करून घेणार आहोत. व्यवस्थित याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी पेस्ट बनवते. तोपर्यंत जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या अशाच नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि व्हिडिओ तुम्ही कुठून बघता आहात हे नक्की कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मलाही समजेल की व्हिडिओज कुठून बघितले जात आहेत. आता आपण हे साईडला ठेवूया आणि आपण जी ग्रेव्हीसाठी मगाशी वाटण बनवून घेतलं होतं ते आता थंड झालेलं आहे. ते आपण मिक्सरच्या भांड्यांमध्ये काढून घेऊया आणि त्याला छान बारीक करून घेऊया. हे छान थंड झालेलं आहे. तुम्ही रंग इथे बघू शकतात, मस्त आलेला आहे. आपण हे वाटून घेऊया. ह्या कढई ठेवलेली आहे, तीच कढई वापरते मी, म्हणजे त्यात जे मसाले आहेत त्याची व्यवस्थित ते सगळं आपलं ग्रेव्हीमध्ये उतरेल चव. आणि आता इथे आपण टाकले आहेत खडे मसाले, काळे मिरे, तेजपान, हिरवा वेलदोडा आणि दालचिनी. आपण जी पेस्ट बनवून घेतली होती आत्ता तीही आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. साधारण 1 चमचाच तेल मी इथे वापरलेलं आहे, कारण आपण ग्रेव्हीतही तेल टाकलेलं होतं. आता आपण जी दह्याची पेस्ट बनवून घेतली होती मसाले टाकून, तीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ह्या सगळ्याला व्यवस्थित हलवायचं आहे. छान एकत्र करून सगळं शिजवून घ्यायचं आहे. आधीच आपण कांदे ते वाफवून घेतलेले आहेत, त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही पडणार. पण आपला दही आणि जी ग्रेव्ही बनवली होती कांद्याची ती छान एकसारखी एकजीव व्हायला हवी इतकं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. आणि जे मसाले आपण यामध्ये टाकलेले आहेत ते तेलामध्ये छान परतून त्याचा रंग छान यावा ग्रेव्हीला इतकं आपल्याला याला शिजवायचं आहे. म्हणजे आपण साधारण 3 ते 4 मिनटासाठी ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत. आता याला छान उकळ आली की थोडंसं पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत. ज्या मिक्सरमध्ये भांड्यामध्ये आपण हे ग्रेव्ही बनवून घेतली होती त्यातच मी पाणी टाकलं थोडंसं आणि ते हलवून यामध्ये एकत्र करून यामध्ये ते टाकून घेतलेलं आहे. आणि आता जसं आपल्याला गरज वाटेल थोडीशी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघून पाणी आपण यामध्ये वाढवणार आहोत. तर आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत छोले जे आपण शिजवून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि याला छान एकसारखं एकत्र करून हलवून घेणार आहोत. आणि थोडीशी उकळ आपल्याला याला काढून घ्यायची आहे. गरज वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकतात. पण आता एवढ्या ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी एकदम ओके आहे. तर यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. चव आधी टेस्ट घ्याल आणि मग मीठ टाकाल, कारण आपण आधी शिजवतानाही मीठ टाकलेलं आहे, ग्रेव्हीतही मीठ टाकलेलं आहे. सो जेवढी गरज असेल तेवढंच आता इथे मीठ टाकायचं आहे. आणि हे छान आपल्याला याला 1-2 मिनटं फक्त वाफवून घ्यायचं आहे, कारण आपली ग्रेव्हीही शिजलेली आहे, आपले छोलेही शिजलेले आहे. 2 मिनटासाठी आपण याला वाफवून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता छान याला उकळ आलेली आहे, ग्रेव्ही आपली छान झालेली आहे आणि आजूबाजूला याला छान तवंग आलेली आहे. तिखटाचा तो काश्मीरी मिरचीचा मस्त इथे रंग उतरलेला आहे. याला छान एकत्र करूया आणि यामध्ये आपल्याला टाकायची आहे कसुरी मेथी. कसुरी मेथी हातावर छान चोळून घ्यायची आहे, म्हणजे मग तिचा स्वाद अप्रतिम येतो. तर ही छान आपण यामध्ये टाकून घेऊया आणि यामध्ये टाकायचं आहे आपल्याला, हे हलवून घ्यायचं आणि वरून आपल्याला कोथिंबीर भुरभुर व्हायची आहे. सो आपण यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि याला हलवून गॅस बंद करूया. आपली भाजी तयार आहे. एकदम मस्त वास दरवळला आहे घरात. तुम्हीही ट्राय करून बघा. कशी झाली आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि यावर लिंबाचीही गरज पडत नाही कारण आपण यामध्ये दही वापरलेलं आहे. मस्त कांद्यासोबत सर्व करा. हे तुम्ही पोळीसोबत खाऊ शकतात, लच्छा पराठेबरोबर खाऊ शकतात. अप्रतिम लागतं. करून बघा कशी झाली आहे नक्की सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत नमस्कार.